जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गाव रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। आत्ता आपण नेहमीप्रमाणे जसे आपलं आत्तापर्यंत बघत आलेलो आहोत, एक छानसा आणि सुंदरसा छोटासा गोट फार्म पाहणार आहोत। आता पहिला आपण दादांची ओळख करून द्या। दादा, तुमचं नाव? माझं नाव आलम बापूलाल मुजावर, राहणार रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। माझ्या फार्मचं नाव आहे साबिया गोट फार्मर रेंदाळ। साबिया गोट फार्म रेंदाळ इथं आत्ता सध्या आपण आलेलो आहोत। चला, यांचा फार्म हे आता मागं दिसतंय, हे दादांचं घर आहे आणि घराच्या मागच्या बाजूलाच त्यांनी गोटा केलेला आहे। तुम्हाला दाखवतो आता हा गोटा कसा कसा। घराच्या मागच्या बाजूलाच दादांनी इलेव्हेटेड टाईपचा एक छोटासा गोटा केलेला आहे। हा आहे गोटा। तर वरच्या बाजूला शेळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि खालच्या बाजूला देशी कोंबड्या आपल्या दादांनी सांभाळलेल्या आहेत। तर बघू शकता तुम्ही, वरच्या लेंड्या ज्या खाली पडत आहेत त्या कोंबड्या सगळ्या फोडून बारीक करून ठेवत आहेत। आणि तसंच इकडं कोंबड्यांना खाद्यासाठी वेगळी व्यवस्था पण ठेवलेली आहे दादाने। इथून वरच्या बाजूला शेळ्यांचा फार्म आहे। ते पहा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, इलिव्हेटेडमध्येच खाली लाकडांच्या फळ्यांचा प्लॅटफॉर्म करून एक छानसा गोटा तयार केलेला आहे। आता आपल्याला दादांच्याकडे बिटल शेळ्या दिसत आहेत बऱ्यापैकी। सुरुवातीला तुम्ही त्यांनी केलेल्या गव्हाणी पाहू शकता, PVCच्या ह्याच्या पाईपपासून बनवलेले दिसतात। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं नियोजन तर छान दिसतंय। आम्हाला माहिती देतात कधीपासून तुम्ही शेळी पालन व्यवसायात आहे? 5-6 वर्ष झाली। 5-6 वर्ष झाली। बरं बरं, मग सुरुवातीपासून बिटल शेळ्या करता का सुरुवातीला कुठलं पहिला गावरान शेळ्या होत्या आमच्या। गावरानपासून मग हळूहळू बिटल करत आता बिटलमध्ये उतरलं। बिटल शेळीमध्ये उतरलाय। बरं बरं बरं, मग सुरुवातीला किती होत्या शेळ्या तुमच्याकडं? गावरान होत्या की 10-12 होती शेळ्या। 10-12 होत्या। बरं बरं। त्यानंतर बिटलमध्ये सगळेजण काम करत असताना आपण बी फिरून बरं, आपल्याकडे सांगली कोल्हापूर भागात सध्या बिटलचा जोर जास्त आहे, बरेच लोक बिटलमध्ये उतरायला लागलेत। सगळीकडे बघून मग आपल्याला बी बिटलची आवड आहे। बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे। मग आता सध्या बिटलची संख्या किती आहे आपल्याकडं? बिटलची 7 शेळ्या आहेत। बरं, 7 शेळ्या। 4 पिल्ले आहेत, 2 मेल आहेत मोठे। बरं बरं, ठीक आहे। हे दादांचे 2 मेल पाहू शकता, हा एक आहे आणि तो तिथं खाली बसलेला एक दिसतोय। या शेळ्या आहेत, इकडे काही बसलेल्या आहेत। इथे 1-2-3 शेळ्या आणि छोटी पिल्ली खाली फिरत आहेत। दादा छान आहेत आपले जनावर, तर छान आहेत। हे आपलं साधारण इथलं नियोजन कसं असतं, म्हणजे चारायचं वगैरे नियोजन? सकाळी उठल्यानंतर तुरीचा किंवा हरभऱ्याचा भुसकाट असते सकाळी। त्यानंतर दुपारच्या वेळी हिरवं गवत, अच्छा, हिरवी वैरण असते। हिरवी वैरण असत्या। बरं। 4 वाजता झाडपाला ते असते। संध्याकाळी निप्यार लावलेलं आहे, निप्यारची कुट्टी असते संध्याकाळी। निप्यारची कुट्टी आणि एक टाइमला भरडा असते। भरडा कधी देता, सकाळी देता का संध्याकाळी? संध्याकाळी अगदी शेवटला देता का भरडा? बरं बरं, मग पण तुमची हिरवं वैरण 3 टप्प्यात पडते? 3 टप्प्यात पडते। एकदा दुपारी गवत वगैरे, नंतर झाडपाला आणि तर शेवटला नेपियर। बरं बरं, मग हे 3 टप्प्यात वैरण टाकता, मग तुम्हाला याच्यात मेहनत जास्त होत असेल। गव्हाणी तुमच्या मोठ्या दिसतात, तुम्ही 3 वेळा का टाकता वैरण? बंदिस्त आहे ना, बंदिस्त असल्यामुळे त्याचं पोट ते भरायला पाहिजे नाही। अच्छा, 3 वेळा। बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, काय विषय नाही। आणि खुराकमध्ये काय काय देता? खुराकमध्ये मक्का असतंय। मक्का, शेंगपेंड। मक्का आणि शेंगपेंड वापरताय, चालेल। आणि आपल्याला मला एक सांगा दादा, ह्याची विक्री कशी कशी होते? तुमच्या गोठ्यावरून जातात जनावर, कुठं विकता तुम्ही, कसं कसं? नाही, गोठ्यावरून येऊन इथं स्वतः कस्टमर येऊन समोर आपण डिटेल तीन सांगून सगळी सविस्तर खात्रीशीर जनावर देतो। बरं, आणि मग त्याचे मार्केटिंग कसं करता तुम्ही? मार्केटिंग यूट्यूब चॅनलवर टाकून बरं करतोय।
युट्यूब ग्रुप आहे थोडे, व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, व्हॉट्सअपचे ग्रुप आहे. म्हणजे सोशल मीडियाद्वारे तुम्ही सगळं मार्केटिंग बघताय. बघताय. बरं, चालेल. मग मला एक सांगा, आता तुमच्या याच्यासोबत आणि कुठला व्यवसाय आहे? शेती वगैरे काय? आहे की शेती आहे. बरं, फार शेती नाही, थोडी 20 गुंठे शेती आहे. 20 त्यानंतर जनावर आहेत तिथं मोठी, हां, मोठी जनावर पण आहेत आपले. मसर बरं, वगैरे यांच्यासोबत आहे. आहे का? दूध व्यवसाय. मग हे 20 गुंठ्यात बऱ्यापैकी वैरणच लावले असेल तुम्ही? नाही, काय केलं? 8 गुंठे वैरण आहे बरं, आणि नदीकडेला 30 गुंठ गावात घेतलेलं आहे. अच्छा, हा. त्याच्यावर आणि बाहेरचं आणि तुरीचं ऊस काढून विकत बरोबर. मी 8 गुंठे वैरण राहिलेल्या 12 गुंठे तिथं काय करता तुम्ही? ऊस आहे. ऊस लावलाय. ऊस लावला. चालते. आणि कुठला व्यवसाय का? शेती आणि हे शेळीपालन वगैरे, पशुपालन, शेळीपालन आणि दूध व्यवसाय, दूध व्यवसाय, या 3 गोष्टी एकत्र करता. गोष्टी एकत्र आहे. दादा, आता मला तुमच्या या गोठ्याबद्दल माहिती द्या. तुम्ही ज्यावेळेस सुरू केला देशी शेळ्यांच्या पासून, त्यावेळेस सुद्धा हाच गोठा होता का सुरुवातीला काय वेगळं होतं? सुरुवातीला आमचं खाली तिथं फार्म आहे, बरं, तिथं मसरांचा गोठा होता, तिथं घराच्या पुढच्या बाजूला जे आहे ते? पुढचा होता. हां, बरं बरं पहिला शेळ्या खाली होत्या. बरं त्यानंतर सगळीकडून आपण माहिती ते घेऊन बरं बरीच जागी फिरून बरं गोटातील नियोजन बघून मी आपण कोंबड्याचं आणि हे दोन्ही बी व्यवसाय होते समजा, त्यात कमी जागेत दोन्ही कमी बरोबर. जागेत दोन्ही बी होते. बरं बरं त्यामुळे हे केला शेड. बरं बरं. नाही, हे नियोजन उत्तमच आहे, फक्त याला मग खर्च थोडा जास्त आला असेल. होय, खर्च ते आता ते खालचा गोटा होता नी, हां, त्यामुळे थोडं मटेरियल होतं बरं आणि आपलं हे करायचं म्हटलं तरी माझं 1.25 लाखापर्यंत गेलेलं आहे. बरं. हा. म्हणजे जुनं मटेरियल थोडा, नवीन 1.25 लाखाचा मटेरियल, हा, 1.25 लाख. आणि मग मजुरी थोडीफार गेली असेल, असं करून तुम्ही हे बनवलं. होय, बनवलेलं. बरं, तरी मग तुम्हाला बराच स्वस्तात पडला म्हणता येते. जुनं पहिल्याचं कसं खाली शेड होतं, त्यामुळे त्यांचं जरा मटेरियल होतं, भरपूर शिल्लक होतं ते. भरपूर शिल्लक होतं. त्यानंतर ह्याच्यात रूपांतर. मग आता हे शेड करून किती महिने झाले आपल्याला? तरी आता 1.25 वर्ष होत आला. 1.25 वर्ष झालं या शेडमध्ये. त्याच्या अगोदर पूर्ण जुनं शेड होतं ते. रोज जुनं शेड होतं. बरोबर. मग आता ही जी खाली तुम्ही लाकडं वापरलाय, हा. ही कुठून घेतला आणि ही कुठल्या झाडाच्या ती? हे जयशिंगपूरमध्ये फळ्या मिळत होत्या, बरं ते फळ्या घेतलेल्या बरं. फळ्या मग आहेत. आणि म्हणजे कोणत्या आंब्याच्या, बाबळीच्या किंवा कशा कुठल्या झाडाच्या, असं काय का नक्की तसं काय नेम आहे? तसं काय नाही, बरं, ते काचेचं फर्निचर येत होतं, त्याचे फळ्या होत्या त्या. होय काय? आणि त्या फळ्यापासून आपण बरं. नाही, फळं पण टिकाऊ वाटतात म्हणून म्हटलं तुम्ही असं कुठलं विशेष काय झाड बिड निवडून घेतलं का? काय नाही झाड. असं काय नाही. बरोबर. आणि हे गव्हाणी कशा बनवला तुम्ही? हे काय पाईप वगैरे आणि कुठून आणले? सुरुवातीला जेव्हा तिकडं गोटा होता हां, तेव्हा 40 फुटाचं पाईप घेतलेली, बरं पाईप घेऊन तयार केलेली. बरं. 40 फुटाचं 40 फुटाचे पाईप त्याच्यात सेंटर कापलं तर तुम्हाला 80 फुटाचे 2 तुकडे मिळाले असतील. 40 फुटाचे 2 मिळाले असतील. दोन मिळाले. बरोबर. त्यापासून आपण काढली गेली. अच्छा अच्छा. PVC व्यवसाय बरं चांगला. बरं बरं. तर पुन्हा एकदा तुम्हाला हा गोठा सर्व बाजूने फिरून दाखवतो. फार छान पद्धतीने केलेला आहे, कमी खर्चात, उत्तम नियोजन. चालेल दादा, आता तुमच्या जरा मोठ्या जनावरांच्याकडे पण जाऊ, बघू तिथलं पण थोडंफार कसं कसं. पण मला एक शेवटला जाता एक प्रश्न विचारायला. बोला. आता तुम्ही शेती करताय, ते दूध व्यवसाय करताय आणि हे शेळीपालन करताय. फक्त शेळीपालनचा विचार केला तर हे परवडतंय का तुम्हाला? नाही, आपण जोडधंदा म्हणून करायचा. बरं एका व्यवसायावर कुठलं काय टिकून राहायचं. बरं. म्हणून आपण शेळीपालन बी केलंय, खाली कोंबडी पालन आहे, हां, पुढे दूध व्यवसाय दूध व्यवसाय आणि शेती आहे. शेती आहे. बरं बरोबर एकाच माध्यमावर टिकून राहू शकत नाही आपण. बरोबर. शेतीपूरक व्यवसाय म्हणजे सगळ्यात आलं. सगळं जोडधंद्या स्वरूपात जोडधंदा केला. करायला पाहिजे. बरं. बाहेर कामाला जाण्यापेक्षा स्वतःच व्यवसाय केलेला कधी पण चांगला. एक नंबर एक नंबर. हे करायचं आहे मित्रांनो. इथं मी सांगू इच्छितो की माझ्या दादांची आज पहिलीच भेट आहे. त्याने आपले यूट्यूब चॅनल पहिला पाहिलेलं नाही आहे, कारण त्यांनी जे मत व्यक्त केलं हे आपण वारंवार आपल्या चॅनलवर सांगत आलेलो आहे. तुम्हाला वाटेल कदाचित मी पहिला त्यांना काही बोलला असणार आहे, काहीच नाही. त्यांनी पूर्णपणे त्यांच्या मनाचं उत्तर दिलेलं आहे. आणि हेच अनुभवानं आपल्याला शिकायला मिळतं की एक कुठल्या तरी एका व्यवसायावर डिपेंड राहण्यापेक्षा तुम्ही 2-3 जोडधंदे एकत्र केला, खास करून शेती सोबत, तर तुम्हाला ते नक्की परवडतात. चालेल दादा, जाऊ आपण तुमच्या म्हशीकडे. मित्रांनो, हा आहे दादांचा आपला म्हशींचा गोठा. अगदी घराला लागूनच तो दारात गोठा आहे. पाहूया. यात आहे 3 म्हशी आहेत आपल्या. बरोबर. ह्या कुठल्या अशा जातीच्या का मिक्स आहेत, दुगल आहेत? कर्नाळीमध्ये मोडतात काय? बरोबर. आणि यांच्यासोबत आता आपल्या काय गाई आहेत काय? एक गाय आहे, एक हरियाणा.
आता आपण जो पाहणार आहे तो दादांचा एक सुरुवातीचा शेळ्यांचा गोठा आहे जुना. तिथेही थोड्या दिवसांनी शेळ्या ठेवल्या होत्या. आता तिथंच त्यांची गाय आणि एक रेडी आहे जे त्यांनी तिथं बांधलेली आहे. हा पाहू शकता तुम्ही. हा त्यांचा एक जुना गोठा आहे जिथं सुरुवातीला शेळ्या बांधत होते. ही HFची पाडी आहे. आता पाडी आहे का वेल्या आहे? गाय आहे. गाय आहे का? बियाणं झाले. अच्छा अच्छा. आणि ही हरियाणाची रेडी आहे हरियाणाची. म्हणजे मुर्रा. हा मोना. मुर्रा घेतला का? हं. कधी घेतला हिला? पिल्ला असताना आणलेलं. होय का? होय. बरं बरं. आता किती महिन्याची आहे? ही 6 महिन्याची. 6 महिन्याची आहे. मग अगदी छोटा असताना आणला तुम्ही. होय. तिला दुधाची वगैरे व्यवस्था काय केला? गाईचं दूध. गाईचं दूध पाजून हे केलं का? दूध पाजून. बरं बरं बरं. इथं तुमचा तो भुस्सा स्टॉक केलेला दिसतोय. पहिला इथं होतं. हां. तिथे एक कपा होता शेळ्यांचा. तो बर. कपा होता. अच्छा. आता ते सगळं बंद करून तिथे केल्यामुळे इथं पहिल्यांदा स्टॉक आहे. बरं. तर गेलं. ओके. चालेल दादा, धन्यवाद. तुमच्या गोठ्याची माहिती दिली. आमच्या नवीन शेळी पालकांना बरंच काही मार्गदर्शन मिळेल तुमचा गोठा पाहून. धन्यवाद. तर मग मित्रांनो, कसा वाटला गोठा आजचा? मी तर आलो होतो एक छोटासा व्यवहार करण्यासाठी. मी यांच्या शेळ्या खरेदी करण्यासाठी आलो होतो. आज काय व्हिडिओ बनवण्याच्या हेतून आलो नव्हतो. त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं कोणतंही साहित्यसुद्धा आज माझ्याबरोबर नव्हतं. पण मला दादांचा गोठा आवडला. त्यामुळे मी दादांना विनंती केली, दादा एखादा छोटासा इंटरव्ह्यू देता का तुम्ही, मुलाखत देता का, आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकूया. दादांनी हो म्हटलं आणि आपण हा छोटासा व्हिडिओ केला आहे. बघा तुम्हाला आवडला का? आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.